नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण जे आपले टोमॅटो पिकामध्ये जे काळे टिपके म्हणजे जे जीवाणूजन्य काळे टिपके आपल्या टोमॅटोच्या पिकावर जे पडतात त्या संदर्भात आज आपण 4 ते 5 फवारण्यांची माहिती बघणार आहोत। तसेच आपण एक फवारणी अशी पण बघणार आहोत का फुल अवस्थेमध्ये टोमॅटो पिकाच्या आपण कॉपर वापरल्यामुळे आपल्या फुलांची फुलगळ होत असते। तर आज आपण अशा पण कॉपरच्या उत्पादनाचा माहिती बघणार आहोत की ज्याच्या कारणाने वापरल्या कारणाने आपल्या पिकाची फुलगळ होणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मुख्यतः कॉपर वापरल्यामुळे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्या पिकाची फुलगळ होत असते। तर आज आपण पहिली जी फवारणी बघणार आहोत ती कॉपर उत्पादनाची आहे। तर ती आपण फुल अवस्थेमध्ये आपण फ्लावरिंग स्टेजमध्ये टोमॅटो सारख्या पिकासारख्या तर सोयाबीन अशा अनेक पिकांमध्ये आपण याची फवारणीचा वापर करू शकतो। तर मित्रांनो, याचा वापर केल्यामुळे आपल्याला करपा असो, तसे जीवाणूजन्य काळे टिपके असो, तसे अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोग असो, आपल्याला अशा अनेक प्रकारच्या रोगांवर या फवारणीद्वारे नियंत्रण बघण्यास मिळणार आहे। तर याच्यामध्ये आपण वापरणार आहोत चिलेटेड कॉपर 12%। तर याच्यामध्ये आपण कोणत्या पण कंपनीचे चिलेटेड कॉपरचा वापर करू शकता। तर त्याचे प्रमाण आपल्याला वापरायचे आहे 1 ग्रॅम पर लिटर। त्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे कासुबी। तर मित्रांनो, या कासुबीचे आपण 2 मिली पर लिटर आपल्याला या कासुबीचे प्रमाण वापरायचे आहे। त्यानंतर पुढील फवारण्या आपण जीवाणूजन्य काळे टिपके यासाठी आपण बघणार आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला रोप लागवडीचे 30 दिवसांपर्यंत आपल्याला फवारणी घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 उत्पादनांचा वापर करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर करायचा आहे आणि ब्ल्यू कॉपरचा वापर करायचा आहे। तर आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन आपल्याला 2 ग्रॅम प्रति 15 लिटर शेतीपंपासाठी आपल्याला वापर करायचा आहे। तसेच ब्ल्यू कॉपर याचा आपल्याला 2 ग्रॅम पर लिटर आपल्याला वापर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला रोप लागवडीनंतर 30 ते 60 दिवसापर्यंत आपण एक फवारणी घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे कवच वापरायचं आहे। कवचमध्ये आपल्याला स्ट्रेप्टो वापरायचा आहे। तर कवचचे जर प्रमाण जर बघितलं तर आपल्याला 2 ग्रॅम पर लिटर आपल्याला कवच वापरायचे आहे। त्यानंतर स्ट्रेप्टोसायक्लिन आपल्याला 2 ग्रॅम 15 लिटर शेतीपंपासाठी आपल्याला वापरायचे आहे। त्यानंतर आपण रोप लागवडीच्या 60 ते 70 दिवसासाठी जीवाणूजन्य काळे टिपके अशा रोगासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे। त्यामध्ये आपण कोसाइड 2000 प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन अशा उत्पादनांचा 2 उत्पादनांचा वापर करणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला कोसाइड 2000 या उत्पादनांचे आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाण वापरायचे आहे। तसेच स्ट्रेप्टोसायक्लिनचे आपल्याला 2 ग्रॅम 15 लिटर शेतीपंपासाठी आपल्याला प्रमाण वापरायचे आहे। तर मित्रांनो, आपण थोडक्यात माहिती फुल अवस्थेत आपण चिलेटेड कॉपर वापरण्याबद्दल माहिती बघितली। त्यानंतर आपल्या टोमॅटो सारख्या पिकावर जीवाणूजन्य काळे टिपके हे या संदर्भात आपण आज माहिती बघितली आहोत। त्याच्यामध्ये आपण फवारण्या बघितल्या आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचा आहे। धन्यवाद।